प्रत्येक मूल वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान ग्रहण करत असतं, वेगळ्या प्रकारे ऐकत असतं, शिकत असतं. अगदी साधी गोष्ट आहे. मी काही विद्यार्थ्यांचे खेळ खेळतो आणि त्यांना सांगतो की मला तू काल रात्री काय जेवलास ते सांग. मग ते काहीतरी उत्तर देतात. मी त्यांना सांगतो डोळे मीट आणि पहिली कोणती गोष्ट आठवली ते सांग. काही मुलं सांगतात की आम्हाला जसं ताट वाढलेलं दिसलं ते माझ्या जास्त डोक्यात आहे. काही मुलं सांगतात चव. काही मुलं सांगतात मी जेवताना जेव्हा हात घातला, हात कालवला, तेव्हा मला जो गरम स्पर्श झाला तो मला मोलाचा वाटला. काही मुलं सांगतात आईने हाक मारली जेवायला ये, ते शब्द माझ्या जास्त लक्षात राहिले. म्हणजे प्रत्येक जण, काही सांगतात मला त्याचा जो सुगंध आला की काय चाललंय घरामध्ये, आई काय तळतीये. म्हणजे 5 इंद्रियांनी मी जेवणाचा अनुभव घेतला. पण हे अत्यंत साधा प्रश्न मला खूप काही सांगून जाऊ शकतो. तो असा की माझ्या दृष्टीने माझी कोणती सेन्स जास्त पॉवरफुल आहे. मी व्हिज्युअल आहे, मी गस्टेटरी आहे म्हणजे चव घेणारा माणूस आहे, मी ऑल फॅक्टरी आहे म्हणजे सुगंध घेणारा माणूस आहे, की स्पर्शज्ञान माझ्या दृष्टीत जास्त महत्वाचं वाटतं. हे जर अगदी साध्या प्रश्नांना मला उलगडतं आणि माझ्या लक्षात येतं की अभ्यास करण्याची पद्धत याच्यामध्ये अर्थात वास येऊ शकत नाही आणि चव घेता येत नाही. पण 3 गोष्टी महत्वाच्या ठरतात. मी वाचतो ते, मी ऐकतो ते आणि मी लिहितो ते. यातली माझी मेमरी सगळ्यात जास्त पॉवरफुल कोणती आहे, इतक्या छोट्याशा प्रश्नावरनं मला त्याचा क्लू मिळू शकतो. आणि मग लक्षात येतं जर मी व्हिज्युअल माणूस असेन तर मी वाचन करतो, मी त्या वाचलेल्या गोष्टींची चित्र काढतो, मी रेखाटनं करतो, मी त्याच्या आकृत्या काढतो, मी त्याचे चार्ट्स बनवतो, ते माझ्या डोळ्याला नजरेला दिसतील असे मी ठेवतो. हे कोण करेल? ज्याचा व्हिज्युअल सेन्स जास्त डेव्हलप आहे, जो दृश्य माध्यमातून जास्तीत जास्त माहिती खेचण्याचा प्रयत्न करत असतो, तोच हे करेल. तर एखादा मुलगा म्हणतो मला वाचलं की लक्षात राहत नाही, ऐकलं की लक्षात राहतं. मी त्याला अगदी साधी गोष्ट सांगतो, मोठ्याने वाच, आईला वाचायला सांग, कारण तुझा ऑडिटरी मेमरी, तुझी ऑडिटरी ब्रेन जास्त पॉवरफुल आहे. तर काही मुलं म्हणतात वाचलेलं एवढं लक्षात राहत नाही, ऐकलेलं लक्षात राहत नाही, पण लिहिलेलं लक्षात राहतं. तू कायनेस्थेटिक आहेस, तू जितका लिहिशील तितकं तुझ्या लक्षात राहील. तू नोट्स काढायला सुरुवात कर, तू लिहायला सुरुवात कर. एक शब्द 50 वेळा लिहून काढ, तू पुन्हा पुन्हा लिहित राहा, तुला त्याचा खूप फायदा होईल. सिंपल. हे मेमरीचे हायवेज आहेत जे थेट आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि ते शोधायला हजारो रुपयाच्या टेस्ट करायची गरज नाही. साधा स्वतःशी केलेला आपल्याला विचार सुद्धा पॉवरफुल ठरू शकतो. मी तुम्हाला लक्षात ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं एक टूल देतोय ज्याच्यामध्ये पाठ करावं लागत नाही. पहिली गोष्ट मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगतो, पाठ करायचा प्रयत्न केलात की नक्की विसराल, पण समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. पाठांतर न केल्यामुळे लक्षात राहतं, पाठांतर करायचा प्रयत्न केलात की त्याचा एवढा स्ट्रेस असतो की 5-6 गोष्टीच फक्त लक्षात राहतात. पण जर तुम्ही कागदावरती वेगवेगळी पेनं, शाई घेऊन जर तुम्ही लिहायला प्रयत्न केलात तर तुम्हाला सगळं आठवेल. हा प्रयत्न करून बघा तुम्ही. आज कोणतीही माहिती आपण अशा प्रकारे आपल्या मेंदूमध्ये साठवू शकतो. याला माइंड मॅपिंग टेक्निक असं म्हणतात. अत्यंत प्रभावी ठरलेलं असं हे टेक्निक आहे. ही 2 टेक्निक्स आपण लक्षात ठेवायची. आपली स्मरणशक्ती कशी चालते हे आपल्याला नक्की कळलं पाहिजे आणि आपल्या स्मरणशक्तीचा हा एक फॅक्टर कळला पाहिजे की आपली ही माहिती कशी स्टोअर होते, तर माइंड मॅप फॉर्ममध्ये स्टोअर होत असते. ही जी टेक्निक्स आहेत, ही टेक्निक्स खूप महत्त्वाची आहेत आणि टेक्निक्स आपण जर शिकत गेलो तर आपल्या स्वतःच्या नोट्स तयार होतात, स्वतःचा अभ्यास तयार होतो आणि तो अभ्यास असा असतो की जो आपण केलेला असतो. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, शिक्षक ज्या नोट्स देतात, कोचिंग क्लासमध्ये ज्या नोट्स देतात, त्या त्यांना कसं लक्षात राहतं हे कळण्याकरता त्यांनी लिहिलेले नोट्स असतात. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं हे आपण ठरवायचंय. आपली माहिती आपण ऑर्गनाईज करायची आहे आणि हा जेव्हा तुम्ही विश्वास बाळगता की मला हे जमणार आहे, मला हे कळणार आहे, आणि मी हे दोन्ही परत शब्द येणार, विश्वास आणि सबुरी, हे सगळं करण्याकरता थोडा जास्त वेळ लागतो. आपल्या नोट्स तयार करणं, आपली स्वतःचे माइंड मॅप तयार करणं, स्वतःच्या तयार केलेल्या आकृत्या ठेवणं,
पण एकदा जर तुम्ही ह्याच्यावरती वेळ जर दिलात तर तुम्हाला रिव्हिजन ही 1 मिनिटाचं काम होतं. अत्यंत पॉवरफुल अशी ही टेक्निक्स आहेत आणि ती आपण वापरू शकतो आणि आपल्या मनातला स्वतःवरचा विश्वास आपण कायम ठेवत असतो आणि सबुरी करण्याची आपली तयारी असते. विश्वास, सबुरी आणि स्मरणशक्ती या 3 गोष्टी कशा एकमेकांत गुंतलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि आपण ते खूप एन्जॉय करायला लागतो. खूप विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की तुम्ही अभ्यास एन्जॉय करू शकता. आपण अभ्यास एन्जॉय करू शकतो असं म्हटल्यानंतर त्या मुलांना धक्का बसतो. कंटाळवाणं, बोरिंग, नाही, नको, आई डोक्यावर बसते म्हणून करतो. मला इंटरेस्ट वाटला तर मी करू शकतो. हे जर आपण इन्व्हॉल्व झालो तर या गोष्टी सहज सापडू शकतात. खूप मजा येते. आता मी शाळा संपल्यामुळे अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. कॉलेज संपल्यामुळे माझं शिक्षण खरं सुरू झालेलं आहे असं मला वाटतं. आपण माझे विचार जे ऐकलेत त्याला तुम्ही योग्य वेळेला टाळ्या वाजवलात याबद्दल मी आपला आभारी आहे. मी आता थांबतो.